ही भूमिका जरी निगेटिव्ह असली तरी ती थोडीशी इतर भूमिकांपेक्षा थोडी वेगळी आहे. इतकं चांगलं तुमचं कॅरेक्टर डिस्प्ले होईल, मग ते कसं का असेना, ते ग्रे शेड असेल, निगेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह असेल, व्हॉटएव्हर, पण ते जितक्या चांगल्या पद्धतीने प्रेझेंट होतं तितकं प्रेक्षकांना ते आपलं आपलंसं वाटायला लागतं. मग त्यांच्याबरोबर काम करताना एक कम्फर्ट झोन आपोआप तयार होतो. आणि इतरही सगळेच कलाकार फारच गुणी आहेत. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज मी आली सुख कळले या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे संजय म्हणजेच अनिरुद्ध. कसे आहात तुम्ही? मी मस्त, तुम्ही कशा आहात? मस्त. बरं, मालिका सुरू आहे आणि छान सुरू आहे, सो एकंदरीतच तुम्हाला आणि तुमच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद येतोय? खूप इंटरेस्टिंग प्रतिसाद मिळतोय. मी याआधी गेल्या 2 मालिकांमध्ये निगेटिव्ह भूमिका केल्या होत्या. ही भूमिका जरी निगेटिव्ह असली तरी ती थोडीशी इतर भूमिकांपेक्षा थोडी वेगळी आहे. कारण मला ब्रीफ दिल्यानंतर ते बेसिकली खूप आउट अँड आउट निगेटिव्ह कॅरेक्टर, म्हणजे आपण जसं जनरली बघतो की वेडेवाकडे चेहरे करणं, भुवया उडवणं वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी अजिबात करायच्या नाही असं मला सांगितलं होतं. आणि नॉर्मल माणसांसारखंच रिॲक्ट करायचं आहे, रिस्पॉन्ड करायचं आहे. आणि जनरली आपण जे मनात राग असलेले कॅरेक्टर्स जी बघतो, आपल्या आजूबाजूला जे लोक बघतो, अगदी तशा पद्धतीने ते करायचं आहे. त्यामुळे खूप रिअलिस्टिक पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इवन एपिसोड बघितल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत लोकांच्या. मला ओळखणाऱ्या लोकांमधून अशा प्रतिक्रिया येत आहेत की तू तर म्हणजे आता निगेटिव्ह कॅरेक्टर्सच करायला सुरुवात केली आहेस वगैरे वगैरे, आणि हे कॅरेक्टर छान वाटतं आहे. बेसिकली ते जमिनीवरचं कॅरेक्टर वाटतं आहे, आपल्यातलं वाटतं आहे. जरी तो निगेटिव्ह असला तरी तो ओव्हर द टॉप नाही आहे. अगदी आपल्या आजूबाजूला अशी कॅरेक्टर्स बघायला मिळतात, तर तसं वाटतं आहे आणि छान वाटतं आहे असं लोक म्हणतात. आता काही लोकांना अगदी जवळच्या माझ्या काही लोकांना ते मला निगेटिव्ह बघण्याची सवय फारशी नसल्या कारणाने त्यांना असं वाटतं की तुला असा निगेटिव्ह रोल का बरं दिला. त्याच्या विविध प्रतिक्रिया मला ऐकायला मिळतात. पण ओव्हरऑल इंटरेस्टिंग वाटतं आहे आणि खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. पण मालिकेत तुम्हाला को ॲक्टरसुद्धा तितकेच चांगले लाभलेत. स्पृहा म्हणा किंवा सागर सर म्हणा किंवा अप्पा म्हणा, हे खूप चांगले कलाकार आहे. सो त्यांच्यासोबत सीन्स करताना किती मजा येते आणि काय शिकायला मिळतं? ॲक्च्युली हे सगळेच कलाकार खूप एक्सपिरियन्स्ड आहेत. त्यांनी विविध माध्यमांतून कामं केली आहेत. नाटक असो, सिनेमा असो किंवा सिरियल असो. त्यामुळे प्रत्येक माध्यमात एक वेगळ्या पद्धतीने आपलं स्किल अप्लाय करताना आपल्याला कधी स्टक व्हायला झालेलं असतं. आपण तेच करत असतो, पण आपण हळूहळू काही प्रोजेक्ट्स नंतर थोडंसं आपल्याला स्टक झाल्यासारखं वाटतं. पण अशा पद्धतीचे जे चांगले ॲक्टर्स जेव्हा आपल्यासमोर असतात आणि आपण त्यांच्याकडे बघतो की हे लोक काय करतात, स्टक झाल्यानंतर ते कशा पद्धतीने त्यातून बाहेर निघत आहेत किंवा काय नवीन करत आहेत जे आपण करू शकतो आणि आपल्याला कदाचित आपलं काहीतरी बदलू शकतं, वेगळं होऊ शकतं, तर ते एकतर बघायला मिळतं. आणि बेसिकली अशा पद्धतीच्या कलाकारांबरोबर काम करताना जो गिव्ह अँड टेक होतो, दॅट इज सिम्पली अमेझिंग. आणि तुमच्या कामावर त्याचा वेगळा प्रभाव पडतो. तुमचं काम त्यांच्या कामाबरोबरच हळूहळू आपोआप चांगलं व्हायला लागतं आणि त्याचा चांगला परिणाम हा तुमच्या मालिकेवर होतो. कारण जितके चांगले सीन्स होतील, जितकं चांगलं तुमचं कॅरेक्टर डिस्प्ले होईल, मग ते कसं का असेना, ते ग्रे शेड असेल, निगेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह असेल, व्हॉटएव्हर, पण ते जितक्या चांगल्या पद्धतीने प्रेझेंट होतं तितकं प्रेक्षकांना ते आपलं आपलंसं वाटायला लागतं. तर मला असं वाटतं की ते यांच्याकडून खूप शिकायला मिळतं. अगदीच. पण मालिकेत जसं मुख्य कलाकार किंवा पॉझिटिव्ह भूमिका साकारणारे कलाकार प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात, तसंच विलन किंवा लीड विलन आपण म्हणत, आणि तुम्ही ह्या मालिकेत लीड विलन आहात. सो तीसुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे किंवा महत्त्वाची भूमिका आहे. जेव्हा तुम्हाला कळलं की तुम्ही लीड विलन असणार आहात, भूमिका कोणती असो ती जेव्हा लीडमध्ये असते ना, म्हणजे आता स्पृहा कशी तिच्या घरच्यांची लीड आहे, तसं तुम्ही कुठेतरी तुमच्या घरूनही त्या प्रोसेससाठी लीड आहात. सो हे जेव्हा तुमच्याकडे आलं तेव्हा साधारणतः तुमची रिॲक्शन काय होती आणि जबाबदारी वाटलेली का? कारण विलन आहे. लीड विलन असणं ही खरंच खूप मोठी जबाबदारी आहे. कारण माझ्या कॅरेक्टरची ती जबाबदारी असते, अगदी लेखकापासून ते मी एक ॲक्टरपर्यंत, की आपला जो लीड प्रोटॅगॉनिस्ट आहे त्याचा चांगुलपणा किंवा त्याचं पॉझिटिव्ह असणं हे अधोरेखित होतं माझ्यामुळे. मी निगेटिव्ह असल्यामुळे त्याचं पॉझिटिव्ह असणं हे जास्त हवंसं वाटतं, ते जास्त चांगलं वाटतं आणि ते जास्त अपिलिंग वाटतं. त्यामुळे
त्याचं ते अपिलिंग वाटण्यासाठी मला माझ्या भूमिकेला 100% न्याय देणं फार गरजेचं असतं. तर त्यामुळे चांगल्याचं महत्त्व आपल्याला वाईटामुळे कळतं, तर तसं ते थोडंसं आहे. त्यामुळे विलनचा रोल करणं हा अतिशय डिफिकल्ट असतं. खरं तर बाह्य म्हणजे आपण जे चेहरा वापरणं म्हणा किंवा बाकी बॉडी लँग्वेज वापरणं म्हणा, ते थोडंसं साहजिक असतं. तर त्यामुळे त्याचे थोडेसे स्टिरियोटिपिकल हे तयार झालेले आहेत की विलन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर साधारणपणे एक चित्र उभं राहतं. पण स्पेसिफिकली या मालिकेसाठी जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मला ब्रीफच असं दिलं होतं की तो या माणसांमधला वाटला पाहिजे. तो कुठेही ओव्हर द टॉप नाही वाटता कामा. तो त्याची कारणं आहेत असं वागण्यामागे. तर त्यामुळे ते करणं आणि एक माणूस म्हणून तो एक विलनपेक्षा तो एक माणूस म्हणून प्रेझेंट करणं हे मला जास्ती चॅलेंजिंग वाटतं. निगेटिव्ह ऑलरेडी स्क्रिप्टमध्ये आहे तर ते येणारच आहे, पण मला एक माणूस म्हणून प्रेझेंट जर का मी तो केला तर त्या कॅरेक्टरला पूर्ण न्याय मिळेल आणि त्या कॅरेक्टरला न्याय मिळाल्यानंतर तुमचं जे पॉझिटिव्ह कॅरेक्टर असतं ते आणखी अधोरेखित होईल, ते फुलेल. पण जसं की मी म्हणाले मालिकेत स्टारकास्टच खूप तगडी आहे. स्पृहा म्हणा, सागर सर, सो यांच्यासोबत सीन्स करताना किती मजा येते. म्हणजे हे मी आधी विचारले, पण मला असं की यापैकी कोणत्या कलाकारांबरोबर तुम्हाला पर्सनली सीन करायला मजा येते किंवा एक्साइटमेंट असेल ना, आता ओके माझं स्पृहासोबत सीन आहे, सो असं कधी होतं, कुणासोबत होतं? ॲक्च्युली दोघांबरोबरही सीन्स करताना खूप मजा येते. ला आम्ही कधी एकत्र काम नाही केलं, पण स्पृहाला मी थोडं आधीपासून ओळखत तरी होतो. त्यामुळे एक तशी ओळख असल्यामुळे एक कम्फर्ट झोन होताच ऑलरेडी तिच्याबरोबर काम करण्याचा. सागरबरोबर मी तसं काहीच काम नाही केलेलं आणि तशी आमची खूप ओळख अशी नव्हती. त्यामुळे तो माझ्यासाठी एक काय म्हणतात त्याला, एक सरप्राईज होतं की हां, याच्याबरोबर काम करायचं आहे. आणि त्याची कामं मी पाहिलेली आहेत, त्याची प्रायोगिक नाटकांमधली कामं मी पाहिलेली आहेत. तो अमेझिंग ॲक्टर आहे. तर त्यामुळे आणि विविध माध्यमात म्हणजे अगदी चित्रपट असो किंवा नाटक असो, सिरियल असो, तर तेव्हा त्याच्याबरोबर काम करताना अरे आपल्याला ह्याच्याबरोबर काम करायचं म्हणजे आपल्याला आपण आपोआप एक अलर्ट होतो जेव्हा आपण अशा पद्धतीच्या नटांबरोबर काम करतो तेव्हा, जे एक्सपिरियन्स्ड आहेत, जे तिन्ही माध्यमांमध्ये काम करून आलेले आहेत. तर येस, त्यांच्याबरोबर काम करताना एक्साइटमेंट असते. अगदी आप्पा असतील, आप्पा हे अनुभवी कलाकार आहेत आणि मी त्यांच्याबरोबर एका सिरियलमध्ये, सोहम प्रोडक्शन्सच्या सिरियलमध्ये काम केलं होतं, ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण म्हणून. तर त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना एक कम्फर्ट झोन आपोआप तयार होतं. आणि इतरही सगळेच कलाकार फारच गुणी आहेत. म्हणजे आमचं ओव्हरऑल गिव्ह अँड टेक जे असतं, इव्हन आमच्या सगळ्यांचे सीन्स जेव्हा लागतात तेव्हा ते इतके हसत खेळत होतात आणि ते कधी निघून जातात कळतही नाही. अगदीच. पण मालिकेत तुम्हाला सुद्धा एक कुटुंब आहे. कामेरकरांची 2-2 घरं आम्ही बघतोय, पण तुमच्या कुटुंबाबद्दल काय सांगाल? स्वातीताई आणि स्वराध्य, राईट, या दोघांबरोबर सीन्स करताना किती मजा येते? ॲक्च्युली स्पीकिंग तोच एक महत्त्वाचा आणि मोठा विषय आहे माझ्यासाठी, कारण ते माझं घर आहे सिरियलमधलं. आणि स्वाती बिंग अ फॅब्युलस ॲक्टर, मी तिच्याबरोबर पूर्वी काम नाही केलेलं, पण नाटकांमध्ये मी तिला पाहिलेलं आहे, सिरियलमध्ये पाहिलेलं आहे. शी इज अ फॅब्युलस ॲक्टर. तिच्याबरोबर काम करताना जी एनर्जी ती घेऊन येते फ्लोअरवर, ती अमेझिंग असते. आणि त्यामुळे तो जो गिव्ह अँड टेक असतं ते कमाल असतं. स्वराध्य तिचा मुलगा आहे आणि तो आमच्या मुलाचं काम करतो आहे. तो इतकं गोड बाळ आहे ते, आणि इतकं कोऑपरेट करतो आणि त्याला जे सांगू ते सिन्सिअरली करतो. त्यामुळे माझं घर हे सेट आहे आता, आणि आम्हाला माहिती असतं की सीन आल्यानंतर आपल्याला काय अपेक्षित आहे आपल्याकडनं आणि आपल्याला काय करायचं आहे. सो मज्जा येते. म्हणजे स्वातीबरोबर काम करताना आणि स्वराध्यबरोबर काम करताना वेगळीच मजा येते. थँक्यू सो मच. तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.